नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुषार जाधव बाणेश्वर अॅग्रो कन्सल्टन्सी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आता सर्वत्र जी काय आहे टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड चालू आहे. परंतु सध्या उन्हाची तीव्रता बघितली तर कोणाचेही प्लॉट आपण बघितले तर प्लॉट आपले व्यवस्थित होत नाही. याला कारण जे आहे ते म्हणजे आपण रोपे लावल्यानंतर ज्या काय आपण ड्रेंचिंग करत असतो त्या ड्रेंचिंग आपल्या व्यवस्थित झाल्या पाहिजे व आपले नियोजन व्यवस्थित झाले पाहिजे. आपण आज जे काय चांदोर तालुक्यातील साळसानी या गावामध्ये आहोत. हा प्लॉट पूर्णपणे आपल्या मार्गदर्शनाखाली आहे. या प्लॉटला आपण ज्या काही आपल्या 12 दिवसापर्यंत त्याच्या पहिल्या 4 ड्रेंचिंग दिल्या होत्या त्या शेतकऱ्यांनी अगदी व्यवस्थित केलेल्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जी काय आपली पहिली ड्रेंचिंग आपण त्यांना रिकमेंडेड केलेली होती त्यामध्ये आपण त्यांना जे काय आपले रोप स्टेबल होण्यासाठी आपला जो काही चांगल्या कंपनीचे ह्युमिक ऍसिड आहे ह्युमिक ऍसिड रिकमेंड केलेले होते व त्यासोबत जे काय आपले इंडोल ब्युटरिक ऍसिड आहे म्हणजेच जे काय आयबी आहे हे आयबीए आपण त्यांना 2 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी रिकमेंडेड केलेले होते व त्यामध्ये जे 200 लिटर आपण सोल्युशन बनवले होते 50 मिली प्रति झाड या प्रमाणामध्ये आपण त्यांना वापरायला सांगितले होते. त्यानंतर जी काही दुसरी ड्रेंचिंग आहे ती दुसरी ड्रेंचिंग आपण जे काही आपले हाय फॉस्फरस ग्रेड आहेत म्हणजेच आपली 1448 सोबत आपण जे काही आपलं अमिनो ऍसिड बेस जे काही सिजेंटा कंपनीचं आपल्याला इसाबिओन मिळतं हे इसाबिओन आपण त्यांना जे काही आपल्या ड्रेंचिंग साठी दिलं होतं. त्यानंतर तिसरी ड्रेंचिंग जे मार्केटमध्ये आपल्याला मिळणारं चांगल्या कंपनीचे मायक्रोरायझा आहे हे मायक्रोरायझा आपण त्यांना साधारणतः 100 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी व त्यासोबत चिलेटेड झिंक 500 ग्राम या प्रमाणामध्ये तिसरी ड्रेंचिंग करण्यात आली होती. त्यानंतर जी काही 12व्या दिवशी आपण ड्रेंचिंग केली होती ती ड्रेंचिंग आपली अत्यंत महत्वाची आहे. या ड्रेंचिंग वरूनच जे काही आपल्या झाडाचे डीएनए आणि आरएनए फॉर्म्युलेशन होत असतं यावरूनच आपल्याला कळतं की आपल्या झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होईल की रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ होईल. यासाठी आपण त्यांना जे काही मिक्स मायक्रोन्युट्रिएंट बाजारामध्ये उपलब्ध असलेले आहेत त्यामध्ये रेमेडी असेल, मिंगल असेल, मिलांज असेल हे 1 किलो प्रति 200 लिटर पाण्यासाठी त्यासोबत जी काही झाडाची चयापचय आहे नायट्रोजन फिक्सेशन वगैरे डीएनए फॉर्म्युलेशन वाढण्यासाठी अमोनियम मॉलिब्डेनम 100 ग्राम व त्यासोबत आर्थोसिलिसिक ऍसिड 250 ml असे प्रति 200 लिटर पाण्यासाठी घेऊन ते प्रत्येकी 50 मिली प्रति झाड या प्रमाणामध्ये आपण त्यांना ड्रेंचिंग करायला सांगितलेली होती. या ठिकाणी आपण प्लॉट बघू शकता. हा प्लॉट अतिशय व्यवस्थित झालेला आहे. जर का आपल्यालाही आपल्या प्लॉटसाठी मार्गदर्शन हवे असेल तर आपण 96 37 51 78 87 या नंबरवरती आपण आपला प्लॉट आमच्याकडे रजिस्टर करू शकतात.